मुलं सतत बाथरूममध्ये जात होती. पालक चिंतेत पडले. शाळेतील शिक्षक आणि शिपाई दररोज एकच गोष्ट बघत होते. मुलं सतत बाथरूममध्ये जात होती. सुरुवातीला कोणाचं विशेष लक्ष गेलं नाही. कधी एकदा शिक्षक म्हणायचा, ऊन आहेत, पाणी जास्त प्यायले असतील. तर दुसरा म्हणायचा, कदाचित काही विद्यार्थ्यांना पोटाचा त्रास असेल. पण दिवस गेले, आठवडे गेले, हे वर्तन तसंच सुरू राहिलं. एकच वर्ग, तीच काही मुलं आणि तीच सवय. दर तासाला उठायचं आणि थेट बाथरूममध्ये जायचं. शिक्षकांच्या मनात संशय येऊ लागला. इतकं वारंवार जाणं काहीतरी विचित्र नाही का? एका दिवशी एका शिक्षकाने शिपायाला विचारलं, ही मुलं एवढा वेळ बाथरूममध्ये काय करतात? 10 मिनिट, 15 मिनिट, कधी कधी तर अर्धा तास. शिपाई म्हणाला, साहेब, मीही बघितलंय. आज जातात पण लगेच बाहेर येत नाहीत. काही वेळा आतून काही आवाज येतात, काहीतरी गडबड आहे. ते ऐकून शिक्षक शांत झाले नाहीत. मनात प्रश्नच प्रश्न. आणि तेव्हाच शाळेत संशयाचं सावट पसरलं. शिक्षकांनी ठरवलं, उद्या आपण पाहूच नेमकं बाथरूममध्ये काय चाललंय. दुसऱ्या दिवशी सकाळी शाळा सुरू झाली. सगळे नेहमीसारखे वर्गात बसले, पण शिक्षकांचं लक्ष फक्त एका विद्यार्थ्यावर होतं. तो शांतपणे उठला, वही बंद केली आणि परवानगी घेऊन बाहेर गेला. शिपाई त्याच्या मागोमाग गेला. बाथरूमच्या दिशेने हळूहळू चालत गेला. आतून काहीतरी आवाज येत होता. हलका म्युझिकचा, तालांचा, गाण्याचा. हो, म्युझिक. शाळेच्या बाथरूममधून म्युझिकचा आवाज. शिपाईने थोडं दाराजवळ कान लावून ऐकलं आणि मग हलकासा टकटक केला. आतून आवाज आला, 1 मिनिट, 1 मिनिट. शिपाई थोडा मागे गेला. मनात विचार आला, बाथरूममध्ये एवढा वेळ कोण काय करतंय? दुसऱ्या दिवशी शिक्षक आणि शिपाई दोघांनी मिळून निरीक्षण केलं. आणि जेव्हा त्यांनी बाथरूमचं दार उघडलं, तेव्हा जे दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर आलं ते पाहून ते हादरले. आरशासमोर उभे विद्यार्थी, मोबाईल हातात, लाईट चालू आणि मागे ट्रेंडिंग गाणं. होय, विद्यार्थी टिकटॉक व्हिडिओ शूट करत होते. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. क्लास बंक करून पाठांच्या ऐवजी बाथरूममध्ये शूटिंग सुरू होतं. शिक्षक स्तब्ध, शिपाई थरथरला. त्यांना विश्वास बसत नव्हता की शाळेच्या बाथरूममध्ये हे चालू आहे. बातमी काही तासात संपूर्ण शाळेत पसरली. मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षकांची तातडीची बैठक बोलावली. पालकांना फोन गेले. सर्वजण धक्क्यात. आपल्या शाळेत असं काही घडू शकतं. ही मुलं जेवढा वेळ बाथरूममध्ये घालवतात तेवढा अभ्यासात नाही. सभा घेतली गेली. प्रत्येक शिक्षकाने आपलं मत मांडलं. काही पालकांच्या डोळ्यात अश्रू होते. काही म्हणत होते, मोबाईलने सगळं बिघडलं. आणि शेवटी निर्णय झाला. शाळेच्या बाथरूममधील सर्व आरसे काढून टाकण्यात आले. कारण तेच आरसे बनले होते टिकटॉक स्टुडिओ. आरसे काढल्यानंतर शाळेत जणू पुन्हा शिस्त परत आली. आता कोणीही क्लास बंक करत नाही. बाथरूममध्ये जाणं म्हणजे खरंच गरज असली तरच. शिक्षकांनी लक्ष ठेवलं. पालकांनी मुलांशी संवाद सुरू केला. मुलांच्या मोबाईलचा वापर शाळेच्या परिसरात पूर्णपणे बंद करण्यात आला. हळूहळू विद्यार्थी पुन्हा अभ्यासाकडे वळले. काहींनी आपली चूक मान्य केली, काहींनी पालकांसमोर अश्रूंनी कबुली केली. शाळेने त्यानंतर एक वेगळं पाऊल उचललं. प्रत्येक विद्यार्थ्याला देण्यात आलं स्मार्ट पास. एक अशी प्रणाली जिथे विद्यार्थी बाथरूमसाठी बाहेर जाताना चेक इन करतात. त्यांचा वेळ, हालचाल आणि मोबाईल तपासला जातो. शाळेचे जनसंपर्क अधिकारी लेस अटिकेन्स यांनी सांगितलं, ही प्रणाली कोणावर नियंत्रण ठेवण्यासाठी नाही, तर सुरक्षिततेसाठी आहे. मुलांना योग्य सवयी लागाव्यात आणि त्यांचं लक्ष अभ्यासाकडे वळावं, हा हेतू आहे. आजही त्या शाळेत ही गोष्ट आठवली की सगळे शांत होतात. कारण त्या एका छोट्या चुकीने दाखवून दिलं, कधी कधी मोबाईल फक्त साधन नाही, तर सापळा सुद्धा ठरतो. पालकांनी आता प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. माझं मूल शाळेत खरंच काय करतं? त्या मोबाईल मागे काय चालतंय? कारण आता प्रश्न फक्त शिक्षणाचा नाही, तर संस्काराचा, जबाबदारीचा आणि भविष्याच्या दिशेचा आहे. मुलं सतत बाथरूममध्ये जात होती. का जात होती हे कारण कळाल्यावर प्रत्येक पालक एकच म्हणाला, कधी कधी चमत्कार नव्हे, तर आरशात दिसतं वास्तव.